चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नांदेड महानगरपालिका प्रभाग 15 मध्ये आपण आहोत आणि आपल्या सोबत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुजितजी यादव आहेत. सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की तुम्ही डोर टू डोर प्रचार करत आहात. आता रस्त्यावर उतरून तुमचा प्रचार चालू आहे. मतदारांची, नागरिकांची तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे? बघा, गेल्या 8 वर्षामध्ये या जनतेमध्ये कोणीच वाली नाही असा प्रश्न या ठिकाणी उद्भवला होता. गेल्या 8 वर्षामध्ये नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. गेल्या 8 वर्षामध्ये नागरिकांची कोणीही सेवा केली नाही. ज्या नगरसेवकांना लोकांनी निवडून दिलं ते नगरसेवक सुद्धा 5 वर्षापासून मिसिंग होते. त्या ठिकाणी कोणाला दिसले नाहीत. असे नगरसेवक या ठिकाणी निवडून आले होते की 5-5 वर्ष या ठिकाणी जसं की एखादा राज्याला राजा नसतो तसा हा भाग झाला होता. पण आज लोकांना कळून चुकलेलं आहे. जे लोकांनी गेल्या वेळेस काही लोकांनी जी चूक केली होती, गेल्या वेळेस युती तुटल्यामुळं काही मत विभाजन झालं होतं. पण यावेळेस जनता जनार्दन ही खूप हुशार झालेली आहे. तिच्या जनता जनार्दनानं आपलं स्वतः ठरवून घेतलेलं आहे की यावेळेस कॉल हा शिवसेना पक्षाला द्यायचा आहे आणि या ठिकाणी शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी स्वतः जनतेमधून आम्हाला प्रतिसाद भेटत आहे. तुमच्या ऑफिसमध्ये आलो तेव्हा आम्हाला सगळं दिसतंय की तुम्ही अगदी कोरोना काळापासून आधीपासून पण जनतेच्या सेवेमध्ये आहात. या प्रभागाच्या मुख्य समस्या काय आहेत आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल? गेल्या 25 वर्षापासून मी या राजकारणामध्ये लोकांची सेवा करतो आणि मी सेवा करताना कधी जात धर्म भेदभाव कधी केला नाही, ऊच नीच कधी केली नाही. जेव्हा मला 2012 मी निवडून आलो, 2017 पर्यंत मी कोणत्याही दलित असो, मुस्लिम असो किंवा हिंदू असो, ते कोणीही मला फोन केला आणि त्यांचा प्रश्न असला, नालीचा, रोडचा कोणताही प्रश्न असला तर मी ताबडतोब त्या ठिकाणी त्यांचा सॉल्व्ह केलेला आहे. मी त्यावेळेस मुस्लिमच्या गल्ल्यामध्ये विकास केलेला आहे. पण यावेळेस 8 वर्षापासून जाणून बुजून काही भाग आमचे या ठिकाणी त्या विकासापासून वंचित ठेवण्यात आले. नगरसेवक कसा असायला पाहिजे तर वार्डामध्ये जो निवडून आल्यावर पूर्ण वार्डाचंच लक्ष देणारा नगरसेवक असायला पाहिजे. पण फक्त एका जातीला बघून काम करणारा नगरसेवक हा नगरसेवक नसतो. तो एक धर्मनिरपेक्ष माणूस असतो. त्याच्यामुळं काम करणारा माणूस व सर्वांना घेऊन चालणारा माणूस या ठिकाणी निवडून यावं. आणि 2017 पासून आम्ही पडल्यानंतरही आज 8 वर्ष झाले. 8 वर्ष आम्ही पडल्यानंतरही सेवा थांबवलेली नाही. आम्ही आमच्या पद्धतीने कार्य करत राहिलो. आमच्या पद्धतीने आम्ही प्रत्येक समाजाचे काम या ठिकाणी केलेले आहे. त्यांचे सामाजिक असो की त्यांच्या राजकीय, त्यांच्या वैयक्तिक काम असो, आम्ही काम केलेलं. त्याच्यामुळे आम्हाला मुस्लिम समाजाचे लोक मतदान देणार आणि आम्हाला दलित समाजाचे लोक मतदान देणार आणि आम्हाला हिंदू समाजाचे लोक मतदान देणार. माझा शेवटचा प्रश्न आहे की मतदान अगदी काही दिवसावर येऊन घेतलेलं आहे. तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की आपण स्वतः आपले जे आपलं जे मत आहे ते मत आपलं वाया कुठं घालवायचं नाही. जे माणूस आपल्या कामी येऊ शकतो त्याचा एक वेळ स्वतः त्याने विचार करायला पाहिजे की जे माणूस आपल्या अर्ध्या रात्री कामाला येऊ शकतो अशा लोकांना तुम्ही मतदान द्यावं, अशी मी सर्व मतदारांना या ठिकाणी विनंती करणार आहे. आणि त्यांना अजून एक गोष्ट सांगणार आहे, काही जे मतदार समजा कोणी आमिष दाखवत असाल तर त्या आमिषेला बळी त्यांनी पडू नये. कारण की ते आमिष तुम्हाला फक्त 1 दिवसासाठी पुरेल, पण 5 वर्ष त्याचे दुःख तुम्हाला भोगावे लागतील. असा होता कामा नाही, असं मी सर्व मतदारांना विनंती करत आहे की आपण या ठिकाणी एक चांगला व काम करणारा नगरसेवक आपण आपल्या भागामध्ये निवडून द्यावा, जेणेकरून आपल्याही समस्या सोडवल्या जातील आणि आपल्या भागाच्याही समस्या सोडवल्या जातील. प्रभाग क्रमांक 15 मध्ये आमचे सर्व 4चे 4 शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि हे शिवसेनेचे उमेदवार 4 सक्षम आहेत. आमच्या भागामध्ये यांची सर्वांची चांगली ओळख आहे. त्याच्यामुळे कुठंच कोणी दुसऱ्या पॅनलकडे बघायची गरज नाही. आमच्या सर्वच या ठिकाणी नागरिक आणि जनता यांनी ठरवून टाकलेलं आहे की आमचे 4चे 4 जे उमेदवार आहेत यांना भरघोस मतदान देऊन शिवसेनेच्या धनच्या बाणावर बटन दाबून महानगरपालिकेमध्ये पाठवतील. तर आजची जनता जे पार्टी बघून वोट देणार की विकास बघून? बघा, आजकालची जी जनता खूप हुशार झालेली आहे. ती जनता आता जनतेला कळून चुकेल आहे. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर भडकून कोणी जे मतदान घेत होते पण ते आता पहिल्यासारखं राहिलं नाही. आज लहान लेकराच्या हातात मोबाईल दिला तर तो 3 वर्षाचा 2 वर्षाचा लेकरू
आपल्याला जसं चालवता येत नाही तसंच मोबाईल चालवून दाखवतो. त्याच्यामुळे आता जातची जनता खूप हुशार झालेली आहे. ते चांगल्या एक लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी ते स्वतः विचार करून निवडतील. त्याच्यामध्ये कोणती जातभेद करणार नाही. त्याच्यामुळे कोणी घुमत नाही. तर अनेक पार्टीमध्ये जे सभा होतात त्यामध्ये एकमेकावर टीका होतात. विकासाबद्दल कोणी बोलत नाही. याबद्दल तुम्हाला काय म्हणतं? सर्वात मोठी शोभंतिका ही आहे की ते एकमेकावर टीका करणारे सोबती होते. सर्व सोबती होते. आज एकमेकाच्या खिलाफमध्ये 3 पार्ट्यामध्ये वाटल्या गेले. काँग्रेसमध्ये जे लोक आहेत ते काँग्रेसमध्ये पहिलेपासून होते. जे राष्ट्रवादीमध्ये लोक गेले ते राष्ट्रवादीचे काँग्रेसमधले राष्ट्रवादीमध्ये गेले. ते MIM मध्ये गेलेले तेही काँग्रेसमधले. ते मिलीभगत हे सगळे मिलीभगत आहेत. ते चट्टेबट्टे. विकासाबद्दल ते का म्हणत नाही? विकासाबद्दल नाही, विकास केलाच नाही. तुम्हाला सांगतो की नांदेडचा पूर्ण वाटोळा लावणारे हे लोक आहेत. ड्रेनेज लाईन करून रोड बनवणे, रोड बनवून परत ड्रेनेज लाईन करणं आणि हे भ्रष्टाचार करणं यांचा धंदा आहे. या ठिकाणी की नाही एक काळा साम्राज्य यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. ते काळा साम्राज्य त्या काळामध्ये लवकरच हे त्यांचं पूर्ण काळा साम्राज्य समोर जनतेसमोर येतील. तुम्हाला असं वाटते की जनतेला भटकवण्याचं काम हे टिपाटिपणी करून करतात? अनेक वर्षापासून लोकांना भटकून जातीच्या नावावर धर्माच्या नावावर मतदान घेऊन त्यांनी आतापर्यंत त्यांची पोळ्या भाजलेल्या आहेत. पण आता पुढे त्यांच्या पोळ्या भाजणार नाही. एक जनता आता सुसज्ज आणि हुशार झालेली आहे. ते स्वतः आपला निर्णय चांगल्या उमेदवाराला मतदान देऊन करतील. कारण की आता जनता जात आणि धर्म बघणार नाही. जे काम आपल्या करेल, जे आपल्याला साथ देईल, या अशाच लोकांना ते मतदान देणार. त्याचबरोबर आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 15 मधील चे उमेदवार सत्यजित डोईफुडे सर आहेत. मला सांगा, तुम्ही आता प्रचार करत आहात, कसा प्रतिसाद मिळतो मतदारांचा? आम्हाला मतदारांचा भरभरून प्रतिसाद आहे हा. आणि विशेष म्हणजे महिला वर्गाचा जास्त उत्साह आमच्या प्रभागामध्ये आहे. आणि सोबतच तरुण सुद्धा आमच्या सोबत खूप जास्त जुडलेले आहेत. आम्हाला एकदम जबरदस्त प्रतिसाद आहे जनतेकडून. काय वाटते, काय समस्या आहेत वॉर्डामधल्या तुमच्या आणि कशा पद्धतीने तुम्ही सोडवाल त्या? वॉर्डामध्ये अत्यंत जास्त बिकट समस्या आहेत. सगळ्यात मोठी समस्या या भागामध्ये व्यापारी असल्यामुळे पार्किंग ही सगळ्यात मोठी समस्या आहे. नळाला पाणी 3-3 दिवसाला आहे. परत ड्रेनेजचे कामं काही ठिकाणी अर्धवट करून सोडून दिलेले आहेत. लोकांच्या घरात ड्रेनेजचं पाणी घुसायला लागलेलं आहे. ड्रेनेजचे काम केल्यानंतर रस्ता न बुजवता तसंच सोडून दिलेलं आहे. गाडी जाऊ शकत नाही. असे अनंत प्रॉब्लेम या भागात आहे. मला वाटते की या भागातले मतदार विकासाला किंवा जे लोक काम करते ज्याच्या अडचणीमध्ये तुम्ही ज्या जाऊन गेलात, तुम्हाला मतदान करतील? लोकांना आम्हाला मतदान केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. कारण विरोधी पक्षांमध्ये असं कोणी सक्षम माणूसच नाही की जे पुढे चालून त्यांच्या समस्या सोडवू शकेल किंवा सक्षम प्रभावीपणे काम करू शकाल. असा चेहराच विरोधकात नाही. आमच्या चॅनलच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन करता? तुमच्या चॅनलच्या थ्रू सर्व हिंदू मतदार आणि पूर्ण एकूण मतदारांना जय महाराष्ट्र. पूर्ण मतदारांनी 100% शिवसेनेला मतदान करून आमच्या 4ही उमेदवारांना आमच्या पॅनलला विजयी करावे हा आम्ही तुमच्या चॅनलकडून संदेश मतदारांपर्यंत पोहोचवू इच्छितो.